रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. आमच्या पांगरापुरी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ब्रह्मीभूत ब्रह्मचैतन्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री संत मोतीराम महाराज यांच्या 61व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झाली असून आणि त्या आमच्या गावकरी मंडळी मोठ्या उत्साहात 9 दिवसाचा कार्यक्रम करीत असतात आणि माघ शुद्ध दशमीला सुद्धा ते श्री संत मोतीराम महाराजांनी चालू करून दिलेला ते सप्ताह आहे. ते पण 9 दिवसाचाच कार्यक्रम करतो. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी रात्रभर कीर्तन आणि एकादशीच्या दिवशी दिवसभर कीर्तन, म्हणजे असे 24 तास नॉन स्टॉप हरी कीर्तन आमच्या गावामध्ये सद्गुरु मोतीराम महाराज, गुरुवारी मारुती महाराज दस्तापूरकर, सोपानकाका इसादकर यांनी जी सुरू करून दिलेली जी परंपरा आहे ती आजही आमच्या गावात चालू आहे. आणि आमचं गाव दोन्ही पांगरा या गावामध्ये उत्साहामध्ये दोन्ही अखंड हरिनाम सप्ताह चालू करतात. सद्गुरु संत मोतीराम महाराज गेले तेव्हापासून आमच्या श्रावण महिन्यात सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि सद्गुरु मोतीराम महाराजांनी सुरू केलेला तेही सप्ताह चालू आहे. मोतीराम महाराजांच्या नंतर मारुती महाराज दस्तापूरकरांनी आमच्या कीर्तनाचा एकादशीच्या दिवशी शेवट केला. त्यांच्या हातावर समारोप होतो. आणि दुसरी गोष्ट, नंतर गुरुवारी अच्युत महाराज दस्तापूरकर हेही आज अखंडपणे येऊन आमच्या सप्ताहामध्ये उपस्थितीला होतात. सर्व गावकरी मंडळीच्या वतीने सर्व महाराज मंडळीचे येणाऱ्या सर्व कीर्तनकारांचे मी मनापासून स्वागत करतो. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरे, जय राम जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण. विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय जय राम जय जय राम भक्त में सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि न सांगता करी सर्व काम भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि संकट करी सर्व काम साठ विलारा हृदय संपुष्टि साठ विलारा हृदय संपुष्टि बाह्य धातुते मूर्ति उभा मागण्याची आस पाहि मुखाकडे मागण्याची आस पाहि मुखाकडे चिंतेल्या रोकडे मनोरथ साठ विलारा हृदय संपुष्टि साठ विलारा हृदय संपुष्टि बाह्य धातुते मूर्ति उभा कामने जीव भाव देवा पायी कामने जीव भाव देवा पायी देऊन ते काही न मागते साठ विलाराय हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा कुमारी
भक्त समागमे सर्व भावे हारी भक्त समागमे भक्त समागमे रे ना सर्व भावे हारी भक्त समागमे भक्त समागमे सर्व भावे हारी न सांगता खरी सर्व काम न सांगता खरी सर्व काम साठवे नाराये साठवे नाराये हृदय संपोष्टी साठवे नाराये सर्व काम न सांगता करी सर्व काम साठविला राया साठविला राया रे ना हृदय संबोध हरे ना साठविला राया साठविला राया हृदय संबोधी बाहेर दाखवते मूर्ती उभा बाहेर दाखवते मूर्ती उभा बाहेर दाखवते मूर्ती उभा साठवे नाराये साठवे नाराये हृदय संपोष्टी साठवे नाराये
साठविला राय साठविला राय रेना हृदय नमोदे साठविला राय साठविला हृदय जमुनी विठाला 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 बोला पुंडलिकावर बोला पुंडलिकावर ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत मोतीराम महाराज श्री रंगनाथ महाराज श्री संत मारुतराव महाराज विठाला 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 भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतेल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवणी ते काय न मागते साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभं जगन निहित पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदय धवलः संविठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग पांडुरंग करू 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 प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभुज तेजस्फुरते प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो विठ्ठला 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 कुंडली कवरदा हरि विठ्ठल भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत संप्राप्त सेवा अखंड हरिनाम सप्ताह मौजे पांगरा वारकरी संप्रदायाचं भूषण आणि मराठवाड्यामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा भक्तिगंगा रुजवली मराठवाड्यातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत ज्यांनी भक्ती पंथ आणून ठेवला असे संत मोतीराम महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला वाटतं 64 वर्ष का 63 वर्ष 61 वर्ष आणि या 61व्या वर्षाच्या निमित्तानं हा पुण्यतिथी सोहळा आणि या पुण्यतिथी सोहळ्यातील ही 6व्या दिवसाची सेवा अज्ञान पामर बालकाकडे आलेली आहे। तसं पाहिलं तर या सेवेची सुरुवात महाराज गेल्या वर्षीच झाली। महाराज नवीन होता परंतु तुम्ही सर्व सज्जन मंडळींनी विश्वास ठेवला। महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये सेवा करण्याचं हे जे भाग्य आहे या भाग्याची गणना कुठेच करता येणार नाही महाराज। त्यामुळं इथं कीर्तन करणं म्हणजे मागच्या जन्मीचं आईवडिलांचं परंपरेचं काहीतरी पुण्य आणि त्या पुण्याचा भाग म्हणून ही माझ्याकडे आलेली सेवा। विठाला
काय म्हणतात महाराजांच्या अभंगामध्ये? भक्त समागमे सर्व भावे हरी. भक्ताच्या समागमामध्ये देवाचं वास्तव्य असतो, हरी राहतो. न सांगता करी सर्व काम, आणि त्याचे कामही करतो, तेही कसे? न सांगता. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटे मूर्ती उभा. त्याच्या हृदयामध्ये साठवलेला राहतो, वेळ प्रसंगी त्याच्या समोरही धाकुटा होऊन म्हणजे लहान होऊन उभा राहतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मनामध्ये काही आहे का आपल्या भक्ताच्या? भक्ताची कुठली आस आहे का? असा हेत मनामध्ये ठेवून सारखं त्या भक्ताच्या मुखाकडे पाहणारा माझा भगवंत, त्याच्याकडे कुठल्या तरी मागण्याच्या आशेनं भक्ताकडे पाहत उभा राहतो. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर भक्त मात्र त्याच्यापेक्षा जास्त चतुर आहेत. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. देवासाठी ते जीव देतात, भाव देतात. कोण? भक्त. परंतु कुठलीही अपेक्षा, कुठलीही मागणी मात्र मनामध्ये त्यांच्या शिल्लक नसते. म्हणजे कुठल्याही मागणीच्या अपेक्षेविरहित त्यांची भक्ती असते, असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठाला भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. अभंगाचं विश्लेषण करत असताना आजच्या अभंगामध्ये भक्ताच्या कामाचं वर्णन केलंय. मग नेमकं भक्त म्हणायचं कुणाला? भक्ताची अवस्था काय असते? भक्त नेमके असतात तरी कसे? या संदर्भानं मला वाटतं गेल्या वर्षी आपण विवेचन केलेलं आहे. गेल्या वर्षीचा अभंग होतं, तुम्हाला आठवतंय नाही आठवतंय मला माहीत नाही, परंतु मला चांगलं आठवतं. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. या दोन चरणामध्ये भक्त कसा असतो, भक्ताची अवस्था काय असते? नवे नेमकं भक्त म्हणायचं कुणाला, या संदर्भानं व्याख्या केलेली. विठाला या संदर्भानं गेल्या वर्षी आपलं विवेचन झालेलं आहे. तरी पण एक पार्श्वभूमी म्हणून सांगतो की ज्यांच्या हृदयामधले विषय पूर्णतः नष्ट झालेले आहेत, अशा व्यक्तीला भक्त म्हणायचं. विषय तो त्यांचा झाला नारायण, म्हणजे पंचविषय शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळे विषय काय झालेले आहेत? हे संपलेले आहेत. आणि त्यांच्या जाग्यावर स्थान कुण ग्रहण केला असेल तर ते स्थान ग्रहण केले नारायणानं. म्हणजे ज्यांच्या हृदयामध्ये देवाचं वास्तव्य झालेलं आहे, ज्यांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, या न्यायानं ज्यांची अवस्था झालेली आहे अशा व्यक्तीला भक्त म्हणायचं. आणि मग अशा भक्ताच्या समागमामध्ये म्हणजे अशा भक्ताच्या संगतीमध्ये देव राहतो. बरं, देव कसा राहतो? तर हा समागम सर्व भावानं आहे. कसा आहे? सर्व भावानं. सर्व भावानं या शब्दाचा अर्थ असा होतो महाराज, कायेनं, वाचेनं आणि मनानं. आपणही देवासोबत राहतो, परंतु कसे राहतो ज्याचं त्याला माहीत. कुणी कायेनं राहत असेल, पूजापाठ करणारे कायेनं असतील बिचारे, परंतु त्यांचं जर लक्ष त्या पात्रामध्ये पडणाऱ्या धनावर जर असेल तर समजायचं त्यांचं मन जाग्यावर आहे, म्हणजे फक्त ते कायेनं आहेत. एखादा व्यक्ती मंत्रोच्चार करत असेल
तर अशा वेळेस समजायचं तो वाचन आहे देवाच्या जवळ, आणि कुठेतरी ध्यानस्थ बसलेला एखादा विरक्त पुरुष आहे ज्यानं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार आदी षडरिपूंवर विजय प्राप्त केला आहे. आता या जगाचं त्याला काही घेणं देणं नाही, त्याला फक्त एकच गोष्ट आवडते, ती म्हणजे ईश्वर. आणि मग त्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी थोडा मोकळा करा बरं आवाज, मी जरा मागून बोलतो, वाढवा जरा, म्हणजे मला आवाज आला पाहिजे. रामकृष्ण हरी, वाढवा थोडासा. रामकृष्ण हरी, वाढवा. रामकृष्ण हरी. ठीक, मला त्यातलं काही कळत नाही. वाटावं, सगळ्या लोकांना गोड वाटावा असा. एकतर माझा आवाज घोगरा, आणि त्यात अजून जर असा आला तर थोडंसं कसं ऐकणाऱ्याला बरं वाटावं. कीर्तन हे ज्याचं त्याला नाहीच, लोकांसाठी कीर्तन आहे आजकाल. रामकृष्ण हरी. परंतु इथलं कीर्तन तसं नाही. इथलं कीर्तन उद्धाराचं कीर्तन आहे, ज्याचं त्याच्यासाठी कीर्तन आहे. आणि मी सुद्धा इथं त्याच उद्देशानं आलो की मला मोतीराम महाराजांची थोडीशी सेवा करायला मिळालेली आहे. काय सांगू लागलो मी, कुठेतरी एखाद्या रानावनामध्ये तो व्यक्ती विरक्त होऊन साधना करत बसलेला आहे. तो मात्र कायेनं, वाचेनं आणि मनानं, तीनही बाबतीमध्ये तो देवाची काय करतो आहे, पूजा करतोय, आराधना करतोय. म्हणजे प्रकार आहेत वेगवेगळे देवाच्या समोर जाण्याचे. आता महाराज, देवाच्या समोर आपण जाणारे कुठल्या ना कुठल्या अपेक्षेपोटी आपण जातो, यात काही नवल नाही. म्हणजे इथून पंढरपूरच्या वारीला गेलेला पंढरपूरचा वारकरी हा मला देवाचं दर्शन व्हावं एवढी तरी माफक अपेक्षा ठेवून किमान बोलतोय बरं का मी. आता मी वारी केलेली असल्यामुळे मला लक्षात आलं की वारकरी कोणकोणत्या प्रकारचे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी मी पाहिले. वारकऱ्यांबद्दल बोलू नये, एक उदाहरण सांगतो फक्त. माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग आहे. आम्ही महानगरपालिका पुणेच्या दिंडीमध्ये होतो. तिथे आमचे मित्र आहेत एक विलास गुरुजी म्हणून, आणि मग त्यांच्यासोबत असं भजन करत जात असताना फिनोलेक्सच्या पिशव्या वाटल्या होत्या बघा. तुम्हाला लक्षात असेल, कुणी गेला असेल वारीला तर. फिनोलेक्सच्या अशा मोठ्या मोठ्या पिशव्या वाटल्या एक जणानं. या पिशव्या याच्यासाठी वाटल्या होत्या की समोर बिस्किट वाटणारे होते, केळं वाटणारे होते, राजगिऱ्याचे लाडू वाटणारे होते. मग ते लाडू गोळा करता यावं, ते बिस्किट त्या पिशवीमध्ये साठवता यावं, असं मग आम्ही चालू लागलो. समोर राजगिऱ्याची काय वाटू लागले लोक. मग ते लोकांनी रांग धरली. एक माता माऊली आली, असा चांगला घुस्सा मारला माझ्या पाठीमध्ये. होय म्हणली बाजूला, तुला काय म्हणली, इथं तुला घ्यायचं नसलं तर इथं उभं राहू नको. मी म्हणलं मावशी मला घ्यायचंच नाही. उभं राहायला कशाला? मी म्हणलं मला थोडंसं त्रास व्हायला म्हणून उभं राहिलो. होय बाजूला म्हणली. तिनं असं धरलं माझ्या हाताला आणि बाजूला केलं महाराज, आणि डायरेक्ट त्या राजगिऱ्याच्या लाडूच्या रांगेमध्ये गेली. म्हणजे मला सांगायचंय काय, कोण कोण्या तऱ्हेचा असेल सांगता येत नाही, कोण कोण्या पद्धतीचा असेल त्या वारीमध्ये सांगता येत नाही. आणि म्हणून असे अनेक नानाविध प्रकारचे लोक त्या वारीमध्ये येतात. वारीमध्ये आल्याच्या नंतर बघा 3 प्रकारची तप होतात. ती तप माणसानं वारी जर प्रामाणिक केली तर होतात. म्हणजे कायेनं, वाचेनं आणि मनानं, तिन्हीनं जर वारी केली तर वारीचं तप मिळतं महाराज, नाहीतर वारीचं तप मिळत नाही. असो, आपला विषय भक्ताचा. आणि जो भक्त कायेनं, वाचेनं, मनानं वारी करतो किंवा देवाचं नामस्मरण घेतो, ज्याच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची अपेक्षा नसती, असा जो निरपेक्ष भक्त आहे, अपेक्षा रहित ज्याची भावना आहे, असा जो भक्त आहे, त्या भक्ताच्या समागमामध्ये, त्याच्या संगतीमध्ये देव राहतो. I see
ऐसिया भक्ताचिया घरी ऐसिया भक्ताचिया घरी न सांगता करे कामे न सांगता करे ऐसिया भक्ताचिया ऐसिया भक्ताचिया ऐशिया भक्ताची परी कामे न सांगता करी. थोडं पुढे होतं प्रमाण. रामकृष्ण हरी. घेऊ ते प्रमाण. सर्व भावानं राहतो, कायेनं वाचेनं मनानं. देव कायेनं कुणासोबत राहिला? देव शरीरानं नाथ महाराजांच्या सोबत राहिला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नाथ महाराजांच्या घरी जवळपास 36 वर्ष देव राबला. श्रीखंड्या चंदन उगाळ खंड्या चंदन चंदन उगाळणी करी श्रीखंड्या चंदन चंदन उगाळणी करी श्रीखंड्या वस्त्र गंगा तेरी दूता से कंड्या चंदना चंदन उगाळणी करी श्रीखंड्या चंदना चंदन उगाळणी करी करी श्रीखंड्या चंदन उगाळण करी वस्त्रे गंगा तिरी धुतसे. नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष देव राबला आणि 36 वर्ष देवानं नाथ महाराजांची सेवा केली. सकाळी उठावं, रांजणं भरावीत पाण्यानं. नाथ महाराज उठल्याच्या नंतर महाराजांचं धोतर घ्यावं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे
कावडीने हरी हरी ज्या घरी चक्र पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. नाथ महाराजांच्या सोबत सोबत जावं देवानं. त्यांचं धोतर घ्यावं. महाराजांनी अभ्यंग स्नान करून आल्याच्या नंतर धोतर द्यावं. घरी आल्याच्या नंतर नाथ महाराजांची पूजेचं साहित्य त्यांच्या अगोदर यायचं. घरी सगळं पूजेचं साहित्य असं करून ठेवायचं व्यवस्थित. आणि महाराज पूजेला बसले की देवानं सोबत बसायचं. कशासाठी तर ती चंदन उगाळून देण्यासाठी. आणि ही सगळी कामं करायची. महाराजांना दुपारची वामकुष्की लागली की थोडेसे पायचे पाहिजे. घरची सगळी कामं तो देव करू लागला. कायेनं तो देव नाथ महाराजांच्या घरामध्ये राहिला. नाथ महाराजांची सेवा केली. वाचेनं कुणाच्या सोबत राहिला? वाचेनं राहिला सूरदासांच्या सोबत. बिल्वमंडल नावाचा उत्तर प्रदेशामध्ये एक मोठे कवी होऊन गेले. बिल्वमंडलाला सगळा गाव आता लहानपणापासून अंध असल्यामुळं अपंग व्यक्तीला आपल्या इकडं थोडंसं कसं आहे मान कमी असतो किंवा लोक मान देत नाहीत. त्यांच्यामध्ये गुणवत्ता असली तरी मान लोक देत नाहीत. आणि मग काय झालं की बिल्वमंडल असे जंगलामध्ये चालायला लागले. चालत असताना झालं असं की समोर एक खड्डा आला. विहीर म्हणा खड्डा म्हणा. आणि बिल्वमंडल आता पडणार त्यात की देवानं अचानक असा हात धरला. हात धरला आणि मागे ओढलं. म्हणजे पुढे खड्डा आहे पडसाल. आता बिल्वमंडल हे म्हणजे काय रामकृष्ण हरी त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय की ते साधना करणारं व्यक्तिमत्व. आणि मग झालं असं की त्यांना देवाचा स्पर्श जाणवला. रात्रंदिवस हरीचं भजन असायचं त्यांच्या मुखामध्ये. आणि मग त्यांना देवाचा स्पर्श जाणवला. अंध व्यक्तीला स्पर्शाची जाणीव जास्त असते बघा. आपल्याला कळणार नाही 100ची 10ची 20ची नोट. पण अपंग व्यक्ती अंध व्यक्ती मात्र तेव्हाच ओळखतो. आणि मग त्याला स्पर्शाची जाणीव झाली. तू म्हणालास की गुरं राखणार आहे मी, परंतु हे हात गुरं राखणाऱ्याचे दिसत नाहीस. कारण रोज चंदनानं जो आंघोळ करतो त्याचे हात कसे असणार आहेत महाराज. मग एवढे मऊसुद्धा असं हात आहेत म्हटल्यावर तू कुणीतरी वेगळा आहेस. आणि मग मला ज्याची अपेक्षा आहे तोच तू आहेस. आता हात सोडणार नाही. देव म्हणते हात सोड. हा म्हणतो हात सोडणार नाही. झालं असं की देवानं हाताला झटका मारायचा प्रयत्न केला. बिल्वमंडलानं दोन्ही हातानं हात धरला देवाचा आणि तुला सोडणार नाही म्हणले. देव बिल्वमंडलाच्या वाचेमध्ये किंवा बिल्वमंडलाच्या सोबत वाचेच्या रूपानं राहिला. पुढे चालून ते सूरदास झाले. ज्यांचं कवित्व सर्वसामान्यांना किंवा आमच्यासारख्यालाही सहजासहजी मेळ लागत नाही अशी वाणी ज्यांना दिली भेट म्हणून असे सूरदास त्यांच्या सोबत देवानं वाणी या रूपानं राहिले. विठाला
आणि वाचेनं मनानं कुणासोबत राहिला, तसं पाहिलं तर देव सर्वच भक्तांसोबत काया वाचा मनानं राहिला. परंतु विशेषत्वानं जर भाग करायचा झाला, थोडा आवाजात कसं माझाच प्रॉब्लेम आहे आवाजाचा. मला येऊ द्या आवाज. काय गेन द्यायचा आहे, बेस द्यायचा आहे, काय द्यायचं ते द्या, विको द्या, फक्त मला आवाज रिटर्न आला पाहिजे. म्हणजे मी काय बोलायलो, कोण्या स्वरात बोलायलो. एक तर मला आधी स्वर नाही, बेसूर माणूस मी, आणि त्यात असं म्हणल्यावर जरा कसं होतं, हे करू नका. विठाला मनानं कोणासोबत राहिला, देव मनानं चोखोबारायांसोबत राहिला. चोखोबारायांच्या अंतकरणातला भाव देवानं ओळखला. देव मनानं तुकोबारायांसोबत राहिला. तुकोबारायांना विरक्ती झाली. तुम्ही म्हणसाल तुकोबारायाला दिलं तरी काय असं देवानं? मी म्हणतो जे तुकोबारायांना दिले ना ते बाकी कुठल्याच संताला दिलं नाही देवानं. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपवन, शिराचा सागर उपवन, शिराचा सागर शिराचा सागर आनपद बाळो शिरला दोरो, आनपद बाळो शिरला दोरो, शिराचा सागर उपवन, शिराचा सागर उपवन. हो अढळपती बाळा राम शिरला दोरो, अढळपती बाळा शिरला दोरो, शिराचा सागर आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमन्या. या दोघांना आढळपद दिलं, शिराचा सागर दिला, परंतु त्यांची मागणी सीमित होती. त्यांना मी म्हणेल की त्यांनी जे मागितलं ते संकुचित वृत्तीनं मागितलं, एकदाच मागितलं. तुकोबारायांनी जे मागितलं ते वेळोवेळी 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 देवाने दिलं. तुकोबारायानं मागितलं मला संतांचा संग दे, देवानं संतांचा संग दिला. तुकोबारायानं मागितलं की माझी बुद्धी तुझ्या चरणावर राहू दे, देवानं बुद्धी चरणावर ठेवली. तुकोबारायानं हा संसाराचा अंतकरणामध्ये त्याग केला, अंतकरणातून त्याग केला होता बरं तुकोबारायानं. म्हणजे संसारामध्ये नुकसान झालं म्हणून तुकोबाराय परमार्थाकडे आले नाही. तुकोबाराय परमार्थातलेच होते, तुकोबाराय परमार्थातच होते. तुकोबारायांच्या मनामध्ये परमार्थाविषयी चीड येऊ लागली. होतं काय तुम्हाला सांगतो, एखादा व्यक्ती परमार्थामध्ये असा रूढ व्हायला लागला की त्याला संसार आवडायला लागत नाही. आणि मग त्याची जर भक्ती अनन्य असेल तर ईश्वर त्याच्या मनातला म्हणजे मनोगत ओळखे मुंगी याचे, त्याला सगळं कळतं. आणि मग त्याला देवाला लक्षात आलं की नेमकं तुकोबारायांना पाहिजे काय. तुकोबारायांना संसाराचा त्याग करायचा होता. आणि मग तुकोबारायांच्या सारखं वातावरण देवानं निर्माण करून दिलं. तुकोबारायानं मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको असं मागितलं, देवानं तेही दिलं. म्हणजे देवानं प्रत्येक गोष्ट तुकोबारायांची मान्य केली. याचा अर्थ काय की तुकोबारायांच्या सोबत देव मनानं होते, देव तुकोबारायांच्या संगत राहायचे. सांगायचंय काय मला की तुकोबारायांच्या मनातलं मनोगत देव ओळखायचा. दुसरं उदाहरण मी मगाशी सांगितलं की चोखोबारायांचं. तुम्हाला सर्वांना तो दृष्टांत माहिती आहे, मी त्या दृष्टांताकडे जात नाही. चोखोबारायांची पत्नी बाळंतपणाला म्हणजे आता 2-4 दिवस बाकी होते, असे दिवस बाकी असताना चोखोबाराय वारीला निघून गेले. आणि मग ते बाळंतपण कोण केलं
याच्या संबंधानं तुम्हाला जास्त भाष्य करायची गरज नाही. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिने उघडादार हाका मारी. चोखोबा रायांनी देवाकडे कुठलीच मागणी केली नाही. मागणी केली होती का? नाही. पण यत्किंचित म्हणजे घरातून बाहेर पडत असताना बायकोनं एक मागणी केली होती. काय केली होती? की तुमच्या बहीणबाईला माझ्याकडे पाठवा. तुम्ही खुशाल जा वारीला, मला काही म्हणणं नाही त्याचं, परंतु तुमच्या बहीणबाईला माझ्याकडे पाठवा. आणि तुम्हाला सांगू, तेवढ्याच क्षणापुरतं अंतकरणातल्या अंतकरणामध्ये चोखोबारा एकदाच म्हणले असतील, ठीक आहे, तर तेवढं मनातलं मनोगत देवानं ओळखलं. परिणाम काय झाला की चोखोबाची बहीण म्हणून तो आला. याला म्हणतात मनोगत ओळखे मुंगियेचे. वा तसे अंतकरणातला भाव तो जाणतो. आणि मग अंतकरणातला भाव लक्षात आला की माझ्या भक्ताला काय लागतंय, तशा पद्धतीचं ते दान देऊन टाकतो. आता मोतीराम महाराजांच्या बाबतीतही तेच झालं जे तुकोबारायांच्या बाबतीत झालं. आता मोतीराम महाराजांचं चरित्र तुम्ही मोठ्या मोठ्या महान महान व्यक्तींकडून ऐकलं असेल. आता तुमच्या या सप्त्यामध्ये सगळ्यात नवीन महाराज मीच आहे, बाकी सगळे जुने आहेत, अधिकारी आहेत, अधिकार संपन्न आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांचं चरित्र ऐकलं असेल. मी थोडक्यात जे वाचलं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की मोतीराम महाराजांच्या मनामध्ये विरक्ती कधी आली होती? लहानपणीच आली होती. बहिणीच्या दुकानात मुनी म्हणून राहिले. येणाऱ्या ग्राहकाला मुनीमानं कसं वागलं पाहिजे? चहापेक्षा कॅटली गरम राहिली पाहिजे. म्हणजे मालकापेक्षा ताईट कोण राहिलं पाहिजे? मुनीमानं. मालकाला ताईट राहत नाही, मालकाला गिराईक वळवावं लागते. मग मालकानं कसं करायचं? प्रेमानं बोलायचं. मुनीमानं ताईट करायचं नाही, नाही द्यावं लागतात एवढे पैसे, उधारी द्यावंच लागते. कोण बोलायचं? मुनीमानं बोलायचं. मग याला म्हणायचं चहापेक्षा कॅटल्या गरम. परंतु असं मात्र मोतीराम महाराजांचं नव्हतं. मोतीराम महाराज आलं त्याला देत राहायचे, उधारीचं नाव नव्हतं. आणि मग प्रसंग असा आला की भाऊजीनं उधारी गोळा करायला सांगितली. तिथं गेले तरी रामकृष्ण हरी. म्हणजे कुठलाही भाव किंवा संसार त्यांच्या मनामध्ये सुरुवातीपासूनच नव्हता. देवालाही तेच करायचं होतं, त्यांना देवत्व प्राप्त करून द्यायचं होतं. आणि त्यामुळं देवानं सुद्धा त्यांना पाहिजे तसं त्यांच्या मनातलं मनोगत, त्यांच्या अंतकरणातला भाव देवानं ओळखला आणि तशा पद्धतीचं देवानं वातावरण निर्माण केलं. परिणाम आज मोतीराम महाराजांची पुण्यतिथी आपल्याच गावात नाही, मराठवाड्यात नाही, तर संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर संबंध भारतभर साजरी होते. हे जे पात्रता निर्माण झाली महाराजांची ती केवळ त्यांच्या मनातील भाव देवानं ओळखल्यामुळं. विठाला आणि म्हणून भक्त समागमे सर्व भावे हरी. भक्ताच्या समागमामध्ये, भक्ताच्या संगतीमध्ये देव सर्व भावानं त्याला जसा पाहिजे तसा. मला सगळ्यांना प्रल्हादाचं उदाहरण माहीत आहे. प्रल्हादासाठी देवानं कुठलं रूप धारण केलं? काय रूप धारण केलं? ते अकराळ विकराळ रूप. मला सांगा, साधारण कोणी जवळ जाईल का त्या रूपाच्या? नाही जाणार.
कुणासाठी केलं? भक्तासाठी केलं. आणि म्हणून देव त्याचा भक्त, त्याला अडचण जर आली तर निश्चितपणे त्याच्या मागेही राहतो, त्याच्या पुढेही राहतो. मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत. आलिया आघात निवाराया, आलिया आघात निवाराय, पडिये देह भाव पूर्वा विवासना, पडिये देह भाव मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया अगाध निवाराया. त्याच्या मागे पुढे राहतो. त्याला नेमकं काय पाहिजे भक्ताला, त्या सगळ्या इच्छा देव पूर्ण करत असतो. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे सर्वांना की मोतीराम महाराजांच्या पायामध्ये आळी होती. मला सांगा, वेदना होत नसतील का हो? आपल्याला साधा एक मच्छर चावला तर मला वाटतं अर्धा तास तरी त्रास होते, 1 तासभर तरी त्रास होते. पायामध्ये आळी होती, ती आळी खरंच वेदना देत नसेल का? मी तो म्हणतो त्या आळीला सुद्धा देवानं म्हणजे तिकडून ऑर्डर केली असेल की अजिबात कुरतडायचं नाही. कारण जो भक्त आहे तो भक्त अधिकारी आहे. आणि म्हणून भक्तासाठी देव कुठल्या स्तराला जाईल सांगता येत नाही. आणि त्याच्या सोबत राहतो, मागे राहतो, पुढे राहतो. म्हणजे ईश्वर जळीस्थळी भरलेला आहे हे जरी सत्य असलं तरी एकट्या म्हणजे एवढ्या सगळ्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये एक जीव कुणीतरी माझा भक्त कुठे काय करतोय याच्यावर लक्ष ठेवणं हे तेवढंच काय म्हणतो आपण त्याला, त्या भक्तीची पराकाष्ठा म्हणावं लागेल आपल्याला त्याला. तर तो देव त्या भक्तीची पराकाष्ठा करत असतो. देव, आपण देवाच्या सोबत राहणं याच्यात नवल नाही महाराज, देवानं आपल्या सोबत राहणं याला भक्तीची पराकाष्ठा म्हणा. विठाला आणि मग असा हा भगवान नेमकं काम नेमकं देव कसे करतो. अभंगाचं पहिले चरण. सर्व भाव हारे भक्त समागम, सर्व भाव सर्व भाव भक्त समागम, सर्व भाव भक्त समागम, सर्व भाव भक्त समागम, सर्व भाव हारे
साठविला राये हृदय सपोटी साठविला राये हृदय सपोटे साठविला राये हृदय सपोटे साठविला राये एकेरी प्रमाण होते 10 वाजलेत। भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे किंवा सर्व कामे करी न सांगता, दोन्ही अर्थानं दोन्ही प्रकारे गायन केलं जातं। त्याच्यामधला भाव महत्त्वाचा आहे की न सांगता। तुम्ही आता या विश्वामध्ये पाहिलं असेल, जगामध्ये फिरत असताना सगळेजण फिरतात। 3 प्रकारचे लोक या जगामध्ये राहतात। एक, सांगलं तरी काम न करणारे, सांगून काम न करणारे, त्यांना बिनकामाची म्हणा। काही लोक आहेत सांगितलं तेवढंच काम करणारे, त्यांना सांगकामे म्हणा। आणि तिसरा वर्ग असा आहे की ज्याला कामच सांगायचे, कामच पडत नाही। कोण आहे हा ज्याला काम सांगितलं तरी ऐकत नाही? हा मूढ आहे। हा काय आहे? मूढ आहे। ज्यानं अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार आदी षडरिपू ज्याच्या अंतकरणामध्ये असे ठोसून ठोसून भरलेले आहेत ना, हे पुढच्या माणसाची किंमत जाणत नाही। आणि मग अशा वेळेस तो काय करतो माहिती आहे? पुढच्या व्यक्तीनं किती जरी काम सांगितलं तर तो ऐकत नाही। तो पुढच्या व्यक्तीला चिल्लर समजतो, बरोबर आहे। असे असतात काही मूढ व्यक्ती। दुसरा जो वर्ग आहे तो सामान्य जीवाचा आहे, जे की सांगितलं तेवढं काम करतात। भक्ती पंथाला लागा म्हटलं की बिचारे लागतात। जसं आपल्या एरियामध्ये संत मोतीराम महाराज आले, संत मारुतराव महाराज आले। त्यांनी काहीच नाही, प्रत्येक गावामध्ये जाऊन एकदा लोकांना सांगितलं, अरे बाबा हे चुकीचं आहे, बरं हे चुकीचं आहे, असं करू नका। आमच्या गावामध्ये आले होते, ते काहीतरी डफ काहीतरी वाजवायचे म्हणा, आमचे अण्णा वगैरे सगळेच जण, आणि ते भजन कुठलं तरी गवळणी वगैरे म्हणायचे। आणि मग तुळशीराम महाराज रांडलीकर बाबा एकदम म्हणजे सातारकर महाराजांची डिक्टो कॉपी, सुंदर असं रामकृष्ण हरी, त्यांच्यासारखं गायन त्यांनीच करावं। बाबा आले आणि त्या लिंबाखाली हे सगळेजण पोरं सोरं बसलेले होते म्हणे। त्यांनी पाहिलं, त्यांनी लाकूडच उपसले या पोरायच्या अंगावर। काय लावलंय रे म्हणले? आमच्या गावात काय असं जास्त असं परमार्थ रूढ झालेला नव्हता, गवळणी वगैरे म्हणू लागले ते। हे अजिबात तामस भजन म्हणायचं नाही म्हणले, सात्विक भजन म्हणायचं। मग कोण शिकविल महाराज आम्हाला सात्विक भजन? तुळशीराम महाराज म्हणले मी शिकवतो, मी येतो म्हणले तुमच्या गावात आणि मी तुम्हाला भजन शिकवतो। महाराजांनी या लेकराला संघ घेऊन 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 मस्त निस्वार्थी भजन शिकवलं। आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लहानकर भजनी मंडळी म्हणजे कुणाचे पैसे घेऊन बिचारे बाटले नाहीत। आणि ते शेवटपर्यंत त्यांनी शेवटी आता भजन म्हणजे थांबवलं, भजन थांबवलं नाही पण फिरणं थांबवलं, पण पैसे घेऊन कुणाचे बाटले नाहीत। तर असे भजने तयार केले। सांगायचंय मला काय की त्यांनी सांगितलं, या जीवांनी ऐकलं। हे लोक असे आहेत, त्यांनी सांगितलं म्हणजे मार्ग जसा दाखवला तशा मार्गाने हे लोक चालले। यांच्यामध्ये हे जीव मोडतात। आणि असे काही लोक आहेत की त्यांना तुमच्या अंतकरणामध्ये काय आहे, तुम्हाला नेमकं काय पाहिजे, कुठलं ज्ञान पाहिजे, भक्ती पाहिजे, वैराग्य पाहिजे, नेमकं काय पाहिजे, मुमुक्षत्व पाहिजे,
काय पाहिजे नेमकं तुम्हाला मुक्ती पाहिजे का? जे काही पाहिजे ते फक्त तुमच्या मनातलं मनोगत, तुमच्या मनातला हेत ओळखतात आणि ते असतात संत. आणि म्हणून ते संत किंवा देव या दोन्हीपैकी एक असतात. तुम्हाला नेमकं काय पाहिजे त्यानुसार ते देत असतात. जसं एखादी आई मोठ्या मुलाला, त्याला आई तीच आहे, दोघांची आई कशी आहे तीच आहे, परंतु मोठ्या मुलाला भूक लागल्यावर त्याला आई पुढे काय करावं लागतं, मागावं लागतं. परंतु लहान्या मुलाला काहीच करायची गरज नाही, त्यानं फक्त एक आरोळी ठोकायची वेळ आहे, एका आरोळीत आई धावतच येते. आणि म्हणून देव त्यांच्यामध्ये मोडतो. न सांगता तुम्हा कळ येते अंतर, न सांगता तुम्हा कळ येते अंतर, सांगता तुम्हा कळ येते अंतर, न सांगता तुम्हा कळ येते अंतर. विश्व विश्वंबर परिहाराची न लगे, विश्व विश्वंबर परिहाराची न लगे, विश्व विश्वंबर परिहाराची न लगे, विश्व विश्वंबर परिहाराची न लगे. न सांगत तुम्हा कळ येते अंतर, विश्व विश्वंबर परिहाराची न लगे. परी हे अनावर आवरीत आवडी, 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 परी अनावर न सांगता तुम्हा कळू येते अंतर. तुम्हाला सांगायची काही गरज नाही. आणि म्हणून भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे. अशा भक्ताच्या हृदयामध्ये देव राहतो. अभंगाचं दुसरं चरण. साठवेला राहे साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा.
हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये देव साठवला जातो. असा जो कोणी साधक आहे त्या साधकाचं हृदयही तसंच पवित्र असतं महाराज. आपलं बघा, आपण संसारिक जीव न जाणो नवीन कपडे घालावेत. आम्हीच घ्या, जाऊ द्या, दुसरे तुमच्यावर कशाला घ्यायचं. आम्ही नवीन धोतर घ्यावं, नवं शर्ट घालावं. एखाद्या जागेवर बसायचं असेल तर आम्ही 3दा 4दा फुकतो तर मग बसतो. सांगायचंय काय मला, की आम्हाला साधं बसायचं असलं तर आम्हाला जागा शुद्ध लागते. आपल्या घरी पाहुणे रावणे जर येणार असतील, उदाहरणार्थ एखाद्याच्या घरी मुलीला पाहायला सोयरे यावेत, घर छोटंसं असावं, घरामध्ये पसारा असावा त्या रूममध्ये, आणि मग तो पसारा सगळा कसा स्वच्छ केला जातो. ती सगळी रूम सारवली जाते, झाडून काढली जाते, पुसली जाते, आणि ती रूम अशी स्वच्छ करून पाहुण्या रावण्यासाठी, म्हणजे सामान्य, मी एक शब्द बोलू, शूद्र जीवांसाठी आपण ती काय करतो, स्वच्छ करतो खोली. आणि ती स्वच्छ करून तिथं पाहुण्यांना काय करतो, बसवतो आपण. आणि मग इथं तर देवाला निर्मळ हे काया अधिष्ठान देती दे, निर्मळ हे काया अधिष्ठान देती दे, निर्मळ हे काया अधिष्ठान देती दे, निर्मळ हे काया अधिष्ठान देती दे. उठुबे देवा ठाया अस्मियात देवराया, निर्मळ हे काया अधिष्ठान रामकृष्ण हरी. काय महाराज, तू बैसलिया ठाया हा असणे यापी देवराया, हा, निर्मळ हे काया अधिष्ठान. निर्मळ हे काय अधिष्ठान देवाचे. देवाला साठवायचं असेल तर त्याला कशी जागा असली पाहिजे, तर त्याला अशी जागा असली पाहिजे की काम क्रोध केले घररिते. अंतकरणामधले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार यांना अगोदर काय करावं लागतं, बाजूला काढावं लागतं. आणि हे बाजूला झाले की मग मात्र देवाचं अधिष्ठान. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, एवोनी गोपाळ राहे तेथे. तिथं तुमचं चित्त एकदा निर्मळ झालं की मग तो देव आपोआप तुमच्या हृदयामध्ये येऊन राहतो. मग चित्त निर्मळ करणं म्हणजे नेमकं काय करणं, तर एका गोष्टीचा असं विचार करायचा. बघा, काम म्हणजे प्रत्येक हे बघा कसं आहे, हे सूत्र कसं आहे बघा. मनामध्ये काम निर्माण झाला की काम क्रोधाला उत्पन्न करतो, रागाला. काम काय करतो, रागाला उत्पन्न करतो. म्हणजे म्हाताऱ्या माणसाला राग येतो का, नाही येत. त्याचं कारण काय माहिती आहे का, त्याचं कारण आहे त्यांच्यातला काम कमी झाला आहे. आणि तरुण पोरांना म्हणजे 8वी 9वी 10वीच्या पोराला जरा जास्त राग येते. आता आम्ही शिकवतो त्यांना, आम्हाला लक्षात येतं, आमचा रोजच संबंध आहे त्यांच्याशी. ते मुलं एक म्हणजे असं छोटासा जरी त्यांचा अपमान झाला तर असे म्हणजे एखादा नाग फुसकुरावा तसं असं फुसकून करतात, जमणार नाही म्हणतात. असं सांगायचं तात्पर्य, काम क्रोधाला उत्पन्न करतो. क्रोध, एकदा क्रोध आला की माणसाला लोभ येतो. म्हणजे मी कमी आहे का, बघतो ती बाहेर आहे,
आणि मग माझ्या अंतकरणामध्ये मी तुझ्यापेक्षा कमी नाही, मी बी बारी आहे. काम क्रोध दंभ अहंकार याचे बळ फार सर्व सुख देई सच्चिदानंद पायी गरी सच्चिदानंद पायी गरी रामकृष्ण हरी. इथं प्रमाणांना काही कमी नाही. पांगरा गाव म्हणजे शुद्ध वारकरी चाली आणि वारकरी संप्रदायाचे जे मूल स्थानं आहेत दोन, एक काकडा आणि दुसरं धुपारती हरिपाठ, ज्यांनी कधीही न चुकू दिला असे कैलासवासी रावसाहेब मामा ढोणे यांच्या संगतीतले तुम्ही सर्व माणसं आहात. त्याचबरोबर आपल्या गावचं वैभव गुरुवर्य दीपक महाराज पांगरेकर, दीपक गुरु पांगरेकर यांच्यासोबत राहिलेली तुम्ही सगळी मंडळी आहेत. आमचे काका पण, काकांसारखा पाठा म्हणजे ते काय रामकृष्ण हरी वर्णन करावं. दादांना सांगितलं होतं वर्णन नको बाबा, परंतु दादा वर्णन करण्याजोगे माणसं आहेत. रामकृष्ण हरी वर्णन करण्यासाठी वेगळं काही कारण लागत नाही. म्हणजे एक एकाहून बळी. मी मागच्या कीर्तनात पण आपली भेट व्हायची म्हणजे अशी ओळख व्हायची राहिली. खूप सुंदर गातात महाराज बी, मस्त छान पाठा झालाय. म्हणजे काय आहे की खान तशी माती, मस्त सुंदर सगळी भजनी मंडळी छान झालेली आहे. आणि तुमच्या सर्वांवर मुंजाजी बापूची कृपा आहे आणि आपल्या गावातले दैवत संभाजी महाराजांची कृपा आहे. दोघांची कृपा आहे. मारुतराव महाराजांची कृपा आहे, मोतीराम महाराजांची कृपा आहे, सोपान काका महाराज इसादकर यांची कृपा आहे. आणि त्यामुळं हे वैभव जे आहे टिकून तुमच्या गावामध्ये टाळ. आज मी सांगू का तुम्हाला, अशी काही गावं आहेत महाराज त्या गावामध्ये टाळच वाजत नाही. टाळ वाजणं बंद झालंय. तुमच्या गावातला टाळ खंडत नाही, हे तुमच्या गावाचं विशेष आहे. विठाला काम क्रोधाला, क्रोध लोभाला, लोभ आला एकदा की मत्सर येतो माणसाच्या मनामध्ये. म्हणजे कसा येतो मत्सर की मी त्याच्यापेक्षा भारी आहे, मी त्याच्यापेक्षा किती म्हणजे श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो लोभामुळं. आणि मग मत्सर येतो. मत्सरातून दंभ येतो. दंभ म्हणजे माजोरीपणा. मत्सर आला की तुझ्यापेक्षा मी भारीच आहे रे, बघायचं आहे का. ही जी भाषा आहे ना ही दंभाची भाषा आहे. आणि मग नंतर शेवटी अहंकार येतो. आणि मग हे सगळे षडरिपू जेव्हा आपल्या अंतकरणामध्ये असे घर करून राहतात तेव्हा मला सांगा, अहो अगोदरच हे शरीर नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा गाभा आहे की नाही असो, तर हा देह ऑलरेडी नाशिवंतच आहे. नाशिवंत देहामध्ये सगळीकडे घाण पसरलेली आहे. जी घाण फक्त आपल्याला बाहेर निघाल्यावरच घाण दिसते, पोटात येतोपर्यंत काही जाणवत नाही. ती पोटात सुद्धा तशीच घाण असते. आणि मग अशा घाणीमध्ये आणि त्या घाणीमध्ये म्हणजे ते कमी होतं की काय घाण, म्हणून ही वरचढ काम क्रोध लोभ मद मत्सरादी अहंकारादी जे षडरिपू आहेत त्यांचं परत वास्तव्य. म्हणजे एकंदरीत हा शरीर हे घाणीचं, त्याच्यात वरून ही पसरलेली घाण. आणि मग अशा ठिकाणी देव राहील का हो? नाही. मग अशा ठिकाणी देव राहणार नाही म्हणून करावं काय लागेल तर त्या देहामधला, त्या चित्तामधला हे जे षडरिपूंचा वारा आहे, हे वास्तव्य आहे, हे आपल्याला काय करावं लागेल, दूर करावं लागेल. आणि म्हणून महाराज म्हणले ना, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. माझा जो विष्णुदास आहे ना, तुकोबारायांची मागणी आहे महाराज, माझा जो विष्णुदास आहे अनन्य भावानं जो खरंच भक्ती करतो ना, त्याच्यामध्ये अहंकाराचा वारा लागत नाही. अहंकार निर्माण झाला नाही
की तो भक्तीला पात्र झाला महाराज. आणि म्हणून येऊन गोपाळ राये ते रामकृष्ण हरी विठाला. अहंकाराचा वारा न लागू राजसा. अहंकार माझ्या भक्तामध्ये येऊ देऊ नको, कारण त्याचं अंतकरण निर्मळ मला पाहिजे आणि मी त्याच्या हृदयामध्ये राहणार आहे. बघा तुम्ही हृदयामध्ये राहणार म्हणजे आपण असं शब्दशः अर्थ घेऊ नये, लक्षार्थानं घेऊया. मारुतराव महाराज सगळ्यांनी पाहिलेले आहेत. मारुतराव महाराज झोपलेले असताना सुद्धा म्हणजे रात्रीचा जो नेम असतो त्या नेमामध्ये मारुतराव महाराज जागून रात्रभर जागून राहायचे म्हणे, जागून काढायचे आणि फक्त डोळे लावलेले राहायचे त्यांचे. आणि जरी डोळे लावले तर त्यांचं विठ्ठल नामस्मरण सतत 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 चालू राहायचं. म्हणजे मुखानं विठ्ठल नामस्मरण आणि दुसरीकडे रात्रभर चालू असलेली कीर्तनं, कितीही कीर्तनं होऊ द्या, 10 कीर्तनं होऊ द्या, 12 कीर्तनं होऊ द्या, 15 कीर्तनं होऊ द्या, त्या 15 कीर्तनामध्ये झालेलं प्रमाण महाराजांनी कधी डबल येऊ दिलं नाही. त्या 15 कीर्तनामध्ये झालेला दृष्टांत कधी महाराजांना पुन्हा येऊ दिला नाही. आणि त्या 15 कीर्तनामध्ये झालेला एखादा सिद्धांत महाराजांनी कधी म्हणजे पुन्हा येऊ दिला नाही. काय शक्ती असेल महाराज त्यांच्या हृदयामध्ये, साक्षात देवाचं वास्तव्य होतं. यापेक्षा अजून काय विठाला. असा जो भक्त आहे त्याचं काम न सांगता करतो आणि त्याच्या हृदयामध्ये सुद्धा राहतो. नुसतं हृदयामध्ये राहत नाही महाराज, तर त्याच्या मागे पुढे राहतो. भातुकला होऊन, छोटासा होऊन त्याच्या आजूबाजूला फिरत राहतो. जसं की श्रीखंड्या होऊन नाथ महाराजांच्या आजूबाजूला राहायला देव. जसा औली आईसाहेबांच्या पायामध्ये काटा बुडला होता, तुम्हाला सर्वांना कथा प्रसंग माहित आहे. तो काटा काढण्यासाठी कोण आलं हो? कोण आलं? देवच आला. की सांगायचंय काय मला की देव तुमच्या अंतकरणामध्ये जर समजा हे षडरिपून असतील तर देवाला तिथं आजूबाजूला तुमच्या राहावं लागतं. वेळ प्रसंगी तो मूर्त स्वरूपानं, वेळ प्रसंगी अमूर्त स्वरूपानं तो तुमच्या आजूबाजूला असतो. विठाला. असा हा देव तुमच्या हृदयामध्ये म्हणजे जो भगवत भक्त आहे त्या भगवत भक्ताच्या हृदयामध्ये राहतो, त्याची कामं करतो, त्याच्या आजूबाजूला गोंडा घोळतो. आणि हे सगळं करत असताना देव त्या भक्ताकडे पाहतो. हे सगळं तू किती सुंदर भक्ती करतोयस, मला जी भक्ती अभिप्रेत आहे ती भक्ती करतोयस तू, मला जसा भक्ता हवा आहे तसा आहेस तू देवा भक्ता. आणि हे सगळं करत असताना तू निस्वार्थी भक्ती करतोयस. मग एवढं सगळं असताना माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला काहीतरी मागावंस. आणि या अपेक्षेनं तो नेहमी नेहमी त्या भक्ताच्या मुखाकडं सारखं काय करत असतो, पाहत असतो. अभंगाचं 3रं चरण. मागण्याची आस पाय मुखाकडे, मागण्याची आस पाय मुखाकडे,
मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोगत. मागण्याच्या आशेनं. कारण का हो, का असं पाहत असेल त्याच्या मागचं कारण आहे महाराज, की वडिलोपार्जित किंवा वंश परंपरेनं, यातला तुम्ही कुठल्याही भक्ताचं एकदा इतिहास शोधून पहा, की म्हणजे भक्त जन्माला आला आणि त्यांच्या जन्मापासून तो भक्त झाला, फक्त त्यांच्या पिढीतला तो एकटाच भक्त झाला असं कधीच झालं नाही महाराज. तुकोबारायांची पिढी पहा, विश्वंभर बाबापासून ती पिढी चालत आली आणि 8वे वंशज तुकोबाराय. म्हणजे या 8-7 पिढ्यांनी जी भक्ती केली, निस्वार्थी भावानं जी भक्ती केली, त्या भक्तीचं ऋण देवावर होतं. परिणाम देव असा तुकोबारायांकडे पाहायचा. जेव्हा जेव्हा तुकोबाराय आषाढी किंवा कार्तिकी वारीला किंवा महिन्याच्या वारीला जेव्हा जेव्हा तुकोबाराय यायचे, तेव्हा तेव्हा तुकोबाराय चरणाकडे पाहायचे. तुकोबाराय कधी मुखाकडे पाहिलं नाही तुकोबारायाने. तुकोबारायाला माहित होतं की याच्या मुखाकडे पाहिलं की हे पाहून हसतंय आणि काहीतरी खुणवतंय. आणि देव आणि भक्त यांचं असं नातं आहे की दोघांनाही एकमेकाचा कळवळा येतो. बरं, भक्ताचा देवाला कळवळा येतो याचे बरीचशी उदाहरणं आहेत, पण भक्ताला सुद्धा देवाचा कळवळा येतो. आणि म्हणून तुकोबाराय पायाकडे बघायचे, चरणावर पाय ठेवायचे, बाजूला व्हायचे, आणि मग जेव्हा ते रूप पाहायला लागायचे तेव्हा बेधुंद व्हायचे. मग त्या रूपामध्ये काय झालं, काही घेणं देणं, त्यांना काय देवाला काय अपेक्षित आहे, म्हणजे देव कशासाठी आपल्याकडे पाहतो याच्याशी काही घेणं देणं नसायचं तुकोबारायांना. मग व्हायचं काय की देव अपेक्षेनं पाहायचे तुकोबारायांकडे, की तुकोबाराय आता म्हणतील हे द्या ते द्या, किंवा काहीतरी मागतील तुकोबाराय. देवानं तुकोबारायांच्या मनातला हेत अगोदरच पूर्ण केला होता, परंतु तो जो हेत होता, त्या ज्या मागण्या होत्या, त्या तुकोबारायाला देवाकड आणण्यासाठी, तुकोबारायाला देवाजवळ ठेवण्यासाठी, तुकोबारायांचा अंतकरण देवाशी समर्पित राहावं, एकनिष्ठ राहावे याच्यासाठी होतं. म्हणजे देवाच्या संबंधानं सगळ्या मागण्या होत्या. देवाला वाटायचं की तुकोबारायांची एवढी परिस्थिती अशी बिकट झालेली आहे आणि तुकोबारायांना बराच त्रास झालेला आहे, लोकांचा त्रास. कोपला पाटील गावीचे ते लोक, आता माझं भीक कोण घाली. किंवा त्या मेवण्यानं गाढवावरून धिंड काढली, त्यावेळेस तुकोबाराय म्हणले ना, माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. जैसा वृक्ष नेणे मानापमान तैसे ते सज्जन वर्ततात, या न्यायानं तुकोबारायांनी वर्तन केलं. आणि तुकोबारायांचं सगळं वर्तन हे देवाशी संलग्नित होतं, देवाशी संबंधित होतं. परिणाम काय महाराज, की तुकोबारायांनी ज्या मागण्या केल्या, देवाशी संबंधित मागण्या केल्या. देवाला वाटायचं की तुकोबारायांना स्वतःसाठी, संसारासाठी, लेकरा बाळासाठी काहीतरी मागावं, परंतु तुकोबारायांनी तसं काहीच मागितलं नाही. आणि वेळ अशी आली की एक बायको अन्न करता मेली महाराज तुकोबारायांची. मुलगा मेला, त्यावेळेस तुकोबारायांचं वाक्य काय होतं की बरे झाले देवा निघाले दिवाळे, परिया दुष्काळे पीडा गेली. बायकोला पीडा म्हणली महाराज. आणि मग ही पीडा गेली, हा काय म्हणजे उच्च कोटीचा जो भाव आहे तुकोबारायांच्या मनातला, तो भाव देवाशी समर्पित असलेला भाव आहे. आणि म्हणून तुकोबाराय देव विचार करू लागला की तुकोबाराय स्वतःसाठी काही मागणार नाहीत, परंतु तरी पण आपण पाहूयात त्यांच्याकडे, काहीतरी मागा देवा. तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी थोडंसं तरी. परंतु तुकोबारायांनी शेवटपर्यंत देवाला काहीच मागितलं नाही. तुकोबाराय म्हणतात की तो जो देव आहे ना, खट्याळ आहे बरं का, जरा जपून वागत जा. तुम्ही देवाच्या दर्शनाला गेल्यावर कधीच त्याच्या मुखाकडे पाहत जाऊ नका. आणि नेमकं आपलं होतंय तेच, कारण ते रूपच एवढं सुंदर आहे, दिसायला काळाच आहे, परंतु त्याच्या रूपामध्ये कुठली मोहनी आहे मला माहीत नाही. आमच्या बाबतीत घडलेला प्रसंग आहे. आमचा एक मित्र आहे, भजण्याचा आहे, आदित्य महाराज कोंडरे, आणि त्यांनी अशी म्हणजे आमच्यासोबत
एक प्रकारे शर्यत लावली म्हणा की. मंदिरात गेलो आम्ही. मंदिरात गेल्याच्या नंतर त्यांनी शर्यत लावली, सर देवाला मुकुटापासून चरणापर्यंत असं निरखून बघा बरं, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. म्हणलं काय हरकत नाही. अरे मला प्रश्न विचारणारे लय येत म्हणलं, मी उत्तर देणारा तसाच भारी आहे, काय हरकत नाही म्हणलं. परत जवळ गेल्यावर पण म्हणला, सर बघा बरं नीट, मी प्रश्न विचारणार आहे. मी म्हणलं काय हरकत नाही. मग माझ्या शेजारचा तो म्हणला, सरनं नाही दिलं तर मी देतो. आणि मग जे आम्ही त्या देवाच्या मुखाकडे पाहण्यामध्ये गुंग झालो महाराज. काय ते रूप आहे, राजहंस कुमार मदनाचा पुतळा, राजहंस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची बूटी. असं एवढं सुंदर आहे, पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. लावण्याचा पुतळा पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा विठू देखियाला डोळा पाहिया, विठू देखियाला डोळा पाहिया. लावण्याचा पुतळा पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा विठू देखियाला डोळा पाहिया, विठू देखियाला डोळा पाहिया. पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा विठू देखियाला डोळा पाहिया, विठू देखियाला डोळा पाहिया. पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा, पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा विठू देखियाला डोळा पाहिया, विठू देखियाला डोळा पाहिया. एवढं सुंदर रूप आहे हे की त्या रूपाला पाहिलं की वेद लागतो महाराज. आणि म्हणून हा देव चतुर आहे, चतुरा तो शिरोमणी आहे. आणि म्हणून हा देवाकडे जर तुम्ही गेला तर तो तुम्हाला एवढा वेधून घेतो की तुम्हाला दुसरं काहीच सुचत नाही. आणि म्हणून साधू संतांना विनंती केली तुकोबाराने, जरा जपून जायचं त्याच्याजवळ जाताना, चरणाकडे लक्ष ठेवायचं. म्हणजे तुझी चरण सेवा साधावया हेची देवा पै मागत. चरण सेवा मागितली देवाची, मुख सेवा मागितली नाही. आंघोळ घालतो म्हणले नाही तुकोबाराय, चरणाची म्हणजे तुझ्याकडे बघायचंच नाही म्हणले. मला तुझ्याकडे बघितलं की कार्यक्रम झाला, त्याच्यासाठी तुझ्याकडे बघणार नाही म्हणले. का? कारण तुझ्याकडे बघितलं की तू खुणावणार, मला काहीतरी मागायला लावणार. आणि मला नेमकं मागायचं नाही, कारण वडिलाची रीत जाणत असो काही मागण येते आम्हा अनुचित, आम्हाला काही मागायचं नाही म्हणले तुझ्याकडे. बरं जे दिले ते का कमी आहे का तू? अरे एवढं दिलंस तू भरभरून की म्हणजे मी वर्णन सुद्धा करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं तू काय दिलंस माहिती आहे देवा? हा देह दिलास. आणि हा देह दिल्यामुळं मला तुझं भजन करता आलं, मुद्दा नंबर 1. दुसरी गोष्ट देवा तू काय दिलास? तू दिलास ज्ञानोबारायांचं सानिध्य. ज्ञानोबारायांच्या छत्रछायेखाली मला ठेवलंस देवा. यौवनांच्या राज्यामध्ये मला जन्म दिला नाहीस. एवढे उपकार अजून काय पाहू? त्याच्यापेक्षा काय मागायचे मला? तिसरी गोष्ट दिलीस देवा, मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक राजा दिलास, पाठीराखा दिलास. माझ्यावर कुणी असं बोट म्हणजे माझ्यावर आज सुद्धा येणार नाही. अजून काय मागायचं देवा तुझ्याकडे? अजून सांगू देवा, सगळ्या गावाला सगळ्या दुनियेला वाटतंय की मै बायको कर्कश आहे.
देवा मी सांगू माझ्या बायकोसारखं म्हणजे मी भाग्यवान मला बायको जी मिळालेली आहे माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. त्याचं काय कारण आहे की अहो तुकोबाराय कुठल्या डोंगरावर गेलेत भंडारा डोंगरावर गेलेत का भामचंद्र डोंगरावर गेलेत हे तुकोबाराय सांगून जात नव्हते. मग आवली आईसाहेब कशा जात होत्या तर आवली आईसाहेब त्या रस्त्याला कान लावायच्या आणि ज्या पावलानं विठ्ठल 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 नामस्मरण आलं त्या पावलानं ओळखायचं की तुकोबाराय या डोंगरावर गेलेले आहेत. आता याच्यापेक्षा काय भाग्यवान म्हणजे काय भाग्य पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट उशीर किती हो भाकरी नेऊन द्यायला तुकोबाराय जोपर्यंत जेवत नाहीत तोपर्यंत आवली आईसाहेब जेवल्या नाहीत. म्हणजे एवढं प्रेम आवली आईसाहेबांनी केलं मग याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे. म्हणून देवाला तुकोबाराय म्हणतात देवा तू भरपूर काही दिलेलेस अगोदरच मला त्याच्यामुळे तुला मला काही मागायचं नाही. आणि म्हणून असा तू देवा मागण्यासाठी आमच्याकडे पाहत उभा राहतोस असा हा देव आहे. आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ तुमच्या मनामध्ये काय चाललंय त्याला कळतं महाराज. मी मगाशीच सांगून गेलो की मनोगत ओळखे मुंगियेचे सूक्ष्मातला सूक्ष्म जीव त्या सूक्ष्म जीवाचं सुद्धा मनोगत ओळखण्याची ताकद त्या देवामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही तिथं जाताना कुठलाही म्हणजे मागणीची आस मनामध्ये ठेवून जात जाऊ नका. तुमच्या मनातला भाव हे बघा देवापुढे मागायची तर गरजच नाही. मोठा मुद्दा बोलतोय मी. देवापुढे अजिबात हात जोडून देवाला मन जाऊ नका. काही तुमच्या मनामध्ये जो भाव आहे तो ओळखण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. फक्त तुमचं अंतकरण मात्र तेवढं शुद्ध पाहिजे. तुमच्या अंतकरणातला भाव जर शुद्ध असेल तर निश्चित तुम्हाला जे अपेक्षित आहे ते फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला म्हणून असा जो देव आहे भक्ताकडे काहीतरी भक्त मागेल या आशेनं पाहत राहतो. आणि त्याच्या मनामधलं जे काही मनोरथ आहे त्याच्या मनामधले जे काही विचार आहेत ते विचार वेचण्याचा प्रयत्न करत असतो. विठोबा रखुमाई भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा. आणि शेवटच्या चरणात म्हणतात तुकावन जीव भाव देवा पाये 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 तुकावन जीव भाव देवा पाये.
तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागते. आणि असे जे भक्त असतात मग पूर्णतः देवावर निस्सीम भाव देवावर ठेवत असतात आणि सगळा अंतकरणातला शुद्ध भाव देवावर ठेवून सुद्धा देवाकडं काही मागत नाही, ही अवस्था त्या भक्तांची असते. आणि म्हणून अशा भक्तांच्या हृदयामध्ये साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दाकुटी मूर्ती उभा ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल नाही उच्चारेला अधिकार मे आपुला राज महाराज तुका म्हणे तुझे कोणी अवतार आर्थिक उदार नोहेची धार शेवटी पाप बळीवंत गाडे तुझही राहो शक्ती पुढे मागील काही राहिली ओढी नवल कोडे देखिली काय मानिती संत जन तुमचे हिनत्व वचन की वरद झाला नारायण नचली पण आधिल तू आता न करावी चोरी बहुत न धरावी दुरी पडदा काय घरच्या घरी धरिले दुरी तेव्हा धरिली नको चाळवू अनंता कासया होतो श्रीनिनता काय तुझ नाही धरित सता तुका म्हणे आता होई प्रगट विठ्ठल तुळशी माळा घालून कंठी